टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आणि आवळा हे असं फळ आहे ज्याला अमृत फळ म्हटलं जातं आणि खरंच याचे अत्यंत आरोग्यासाठी खूप लाभ आहेत. खूप गुणकारी आवळा आहे. तर तो वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला कशा पद्धतीने खाता येईल, तर लोणचं म्हणा किंवा आवळा सुपारी म्हणा किंवा आवळा मुरब्बा म्हणा, अशा वेगवेगळ्या आवळा कँडी म्हणा, असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. तर आजचा जो पदार्थ आहे तो आवळा सुपारी असणार आहे. कुठले मसाले घ्यायचे, कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार आहोत. आणि वर्षभर आवळा स्टोअर करून ठेवायचा आणि प्रवासात जाताना म्हणा किंवा सुपारी किंवा सोपऐवजी जर आपण आवळा सुपारी तोंडात टाकली तर अतिशय उत्तम. तर हीच आवळा सुपारी आज करतोय आपण. सर्वात प्रथम बाजारातून आवळे आणले की ते स्वच्छ धुवायचे, कारण धूळ भरपूर असते लागलेली. रस्त्यावर कधी कडेला घेतो आपण आवळे, तर अशा वेळी आपल्याला आवळे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. धुतल्यावर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून पुसून सुद्धा घ्यायचे आहे. आणि एका चाळणीत मी स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून एका चाळणीत ठेवले आहे. पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी हे आवळे जे आहे ते आपण आता वाफवून घेणार आहोत. पाण्यात टाकणार नाही आहोत अजिबात, कारण त्याचं जे जीवनसत्व असतात ते सर्व निघून जातात. त्यामुळे आपल्याला फक्त वाफवायचे आहे. खाली पाणी ठेवायचं आहे, वर आवळे ठेवायचे आहे आणि मस्त अशा आवळे आपण वाफवून घेतलेले आहेत. तर आवळे वाफवायचे किती वेळ, तर अगदी 7 ते 8 मिनटं आपल्याला वाफवावं लागतील. त्याच्यावर आपल्याला वाफवण्याची गरज नाही आणि इतपतच आपल्याला आवळे वाफवायचे. आपले आवळे गरम आहेत तोपर्यंत आपण मसाले बघून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मी इथे घेतलं आहे ते म्हणजे जिरं घेतलं आहे. जिरं 1 टेबलस्पून घेतलं आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपण जर मसाले भाजून घेतले तर ती चव जी आहे मसाल्यांची ती खूप छान लागते आणि आपल्याला खाताना कुठेही त्याचा थोडासा कडवटपणा म्हणा किंवा तो लागत नाही आणि छान. आणि स्टोअर करायला सुद्धा चांगलं भाजून घेतलेले असले तर अतिशय उत्तम मसाले. तर इथे 10 ते 12 मिरेसुद्धा घेतले आहे मी, कारण आपण अर्धा किलो आवळ्याच्या प्रमाणात हे सगळं सांगते आहे मी तुम्हाला. 2 ते 3 तुकडे मी सुंठेचे सुद्धा घेतले होते आणि ते सुद्धा भाजून घेतले आहे. आणि आता जो मसाला टाकला आहे तो आहे ओवा. तर ओवासुद्धा 1 टेबलस्पून घेणार आहोत आपण आणि हा सुद्धा हलका भाजून घ्यायचा आहे. सर्व मसाले जे आहेत ते हलके हलके भाजून घेतलेले आहेत आपण. आणि आता या व्यतिरिक्त सुद्धा मसाले यात आपण घालणार आहोत. तर मिक्सरमध्ये टाकतो आहे आपण, बारीक पूड करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी टाकला आहे ओवा 1 टेबलस्पून भाजलेला. त्यानंतर आपण घालतो आहे तो म्हणजे जिरं 1 टेबलस्पून भाजलेलं. आणि 10 ते 12 काळी मिरी आहेत, ते सुद्धा आपली भाजलेली आहेत. आणि आल्याचे तुकडेसुद्धा थोडेसे भाजलेले आहेत. आता कधी कधी आलं मिक्सरला बारीक होत नाही, तर आपण त्याचे छोटे पीसेस करून किंवा थोडंसं त्याला दाबून घेऊन आपण थोडा पीस करून घ्यायचे आहेत त्याचे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला टाकायचे, म्हणजे ते इझिली आपलं बारीक होऊन जाईल आणि आपला मसाला छान बारीक होईल. आता आपण इथे घातलं आहे ते म्हणजे काळं मीठ. मीठसुद्धा मिक्सरलाच टाकतो आपण, कारण छान व्यवस्थित मिक्स होऊन जातो सगळा मसाला. काळं मीठ 1 टेबलस्पून घेतलं आहे आणि साधं मीठ अगदी पाव टेबलस्पून घेतलं तरी चालेल, कारण काळं मीठ भरपूर घेतलं आहे आपण. आणि आता हा जो मसाला आहे हा सगळा बारीक वाटून घ्यायचा आपल्याला. तर इथे मसाला छान बारीक पूड केलेली आहे आपण. आणि आता आपले जे मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आवळ्याच्या फोडींकडे आपण बघणार आहोत. तर आवळ्याच्या फोडीसुद्धा आपल्या आवळे थंड झालेले आहेत आणि तुम्ही बघा 7 ते 8 मिनटं फक्त वाफवलेले आहेत, पण अगदी छान त्याचे पीसेस निघतात आहे. आणि खूप जास्त जर वाफवले आपण तर आवळा अगदी गल्ल होऊन जाईल आणि तो व्यवस्थित आपल्याला पोळी त्याच्या मिळणार नाहीत. त्यामुळे अगदी 7 ते 8 मिनटंच याला वाफवायचं आहे. आणि सगळ्या आवळ्याच्या फोडी एका ताटात काढून घेतलेल्या आहेत आपण. आणि आता आपली वेळ जी झालेली आहे ती फायनली याच्यात मसाला घालणार आहोत आपण. तर सर्व मसाला आपल्याला यात टाकून द्यायचा आहे. अर्ध्या किलोच्या प्रमाणासाठी आपण हा मसाला अगदी बरोबर होतो आणि चव कुठेही आपली बिघडत नाही. आणि छान आता सर्व हाताने मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या पोळींना व्यवस्थित आपला मसाला लागेल. आणि आता आपण जी आवळा सुपारी आहे आपली ही उन्हात वाळवायची आहे. 3 ते 4 दिवसात अगदी छान कडक वाळली की आपली आवळा सुपारी तयार झाली असं समजायचं. ऊन जर कमी जास्त असेल तर थोडं जास्त वाळवावी लागेल तरी हरकत नाही. आणि जर कमी ऊन प्रखर असेल तर 2 ते 3 दिवसात आरामशीर हे वाळून जाईल आवळा सुपारी आणि मस्त अशी स्टोअर करून ठेवू शकतो आपण वर्षभरासाठी. तर ही जी आवळा सुपारी आहे ती आता वाळल्यावर कशी दिसते ते बघू आपण. हळूहळू मी मसाले सर्व टाकत आहे यात आणि हळूहळू मिक्सिंग करून घेतलं आहे सगळं.
तर ही वाळलेली आपली आवळा सुपारी रेडी झालेली आहे. उन्हात 3 ते 4 दिवस ठेवल्यानंतर अगदी छान कडक अशी कुरकुरीत अशी आवळा सुपारी आपली रेडी झालेली आहे. तर ही आवळा सुपारी आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि प्रवासात जेव्हा आपला जीव मळमळ वगैरे करतो अशा वेळी सुद्धा आपण ही आवळा सुपारी खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा ही आवळा सुपारी माझ्या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कशा पद्धतीने आवळा सुपारी करतात ते सुद्धा मला नक्की कळवा.